तर आरक्षणामधील मार्ग निघाला पाहिजे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही समाजाकडून एकत्रित बसून मार्ग निघाला पाहिजे असं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय। मणिपूर एवढी परिस्थिती महाराष्ट्रात नाही असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं। राज्यातील वातावरणाचा मणिपूरशी संदर्भ जोडणं चुकीचं असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे। पाटील यांच्या आंदोलनामुळे बरंच वातावरण जे आहे ते गढूळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। विशेषतः ओबीसी विरुद्ध मराठा असं एक चित्र बीड जिल्ह्यामध्ये तयार झाल्याचं भासतंय। कशा पद्धतीने पाहता या दोन्ही नेत्यांकडे आणि त्यांच्या एकंदरीत विधानांकडे, आणि काय आव्हान असेल आपलं मराठा आणि ओबीसी बांधवांना? आता काय आहे की याच्यामधला मार्ग निघाला पाहिजे। काही मार्ग सरकारच्या बाजूने काढला गेलेला आहे, काही बाजून, कारण दोन्ही बाजू एकदम त्याच्यामध्ये तानातानी न करता कुठंतरी आता याच्यावरती एकत्रित बसून काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि तो शासन आणि त्या स्तरावरती निघेल अशी आमची अपेक्षा आहे। शरद पवार असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे किंवा तसं वातावरण आहे। कसं पाहता या पवारांच्या विधानांकडे? पवार साहेबांनी काय विधान केलं हे मला माहिती नाही, परंतु एवढी काही परिस्थिती मणिपूर वगैरे इथपर्यंत जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे। लोकशाहीमध्ये सगळ्याच घटकांना, ओपन घटकांना बी आपला स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार आहे, ओबीसी घटकांनाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु राज्याच्या ह्या वातावरणाचा किंवा इथल्या याचा डायरेक्ट मणिपूरशी संपर्क जोडणं मला वाटतं योग्य नाही असं माझं मत आहे। कॅमेरामन विनोद उन्हाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड।